तुला नमस्कार. महाराष्ट्रामधील सर्व ताईंना आणि मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीला नमस्कार. बघा, आजच्या व्हिडिओतनं आपण काही धक्कादायक माहिती आहे ते घेणार आहोत. 7वा हप्ता संक्रांतीचा त्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे आणि 2-3 महत्वाचे अपडेट तुम्हाला मी आज सांगणार आहे. ज्या महिलांना आतापर्यंत 7,500 मिळालेले आहेत अशा काही महिलांचे पैसे हे परत घेणं चालू झाले आणि महिलांवरती कार्यवाही सुद्धा होत आहे. आता बघा, धुळे जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये एका महिलेनं एकापेक्षा जास्त फॉर्म भरले होते. 2 फॉर्म, एक ऑनलाईन आणि एक ऑफलाईन. त्या महिलेवरती कार्यवाही झाली आहे आणि त्या महिलेचे पैसे हे परत घेतले गेले. आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, तो मुद्दा म्हणजे की आता हे जे नियम आहेत हे नियम आताच काय येत आहेत? निवडणुकापूर्वी हे नियम यायला पाहिजे होते. निवडणुकापूर्वी स्क्रुटनी चालू आहे हे बोलले होते, पण तरीही स्क्रुटनी करून आता महिला अपात्र करण्याचं कारण काय, असं महिलांचे प्रश्न असंख्य आहेत. त्यामध्ये महिला ह्याही म्हणतात की निवडणुकीच्या पूर्वी मत घेण्यासाठी त्यांनी आमचा अर्ज अपात्र केला नाही. बघा, आता जे काही नियम महत्वाचे आहेत, 4 ते 5 नियम आहेत, त्या नियमात तुम्ही असाल तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आणि ज्या महिलांना पिवळं आणि केशरी राशन कार्ड आहे अशा महिलांना कुठे घाबरायची गरज नाही. तुमच्याकडे 4 व्हीलर असेल पण नसेल, कारण त्यामध्ये एक महत्वाची अट समोर येते. भगवा म्हणजेच केशरी राशन कार्ड आणि पिवळं राशन कार्ड, म्हणजे हे दोन्ही राशन कार्ड गरीब वर्गामध्ये असतात. ठीक आहे. आता बघा, महत्वाचा मुद्दा समजून घ्या. जे काही नियम आणि रूल्स रेग्युलेशन आले त्याचा अर्थ काय समजून घ्या. याचा अर्थ तुमचे पैसे बंद करणं किंवा तुमची योजना बंद करणं हा नाही. हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एक योजना अशी आहे, या योजनेच्या माध्यमातून ज्या गरजू महिला आहेत त्या गरजू महिलांपर्यंत हा निधी त्यांच्या प्रपंचाकरता, त्यांच्या दैनंदिन गरजेकरता हा वितरित करण्यात येतोय. कारण महाराष्ट्रामधील प्रत्येक महिला हे सक्षम नाही. भले हे लोक म्हणतात की महिला सक्षम आहे, पण प्रत्येक ठिकाणी अशा गोष्टी नाहीत. काही ठिकाणी इथपर्यंत बेकार अवस्था आहे की महिला कामाला गेल्याशिवाय महिलेचं घर चालत नाही. अशा असंख्य घटना आहेत आणि अशा असंख्य महिला आहेत. मग त्या महिला या लाभापासून वंचित राहायला नकोय आणि या महिलांना सुद्धा तो लाभ हा कायमचा मिळावा असं तुम्हाला वाटत असेल. कुणाला? की ज्या महिलांचं उत्पन्न जास्त आहे, गाड्या आहेत, बंगले आहेत, ज्या महिलांचा ब्युटी पार्लरचा खर्च 2-3 हजार रुपये होत असेल, ह्या महिलांना या पैशांची काही गरज नाही. त्यामुळे ज्या काही अशा महिला आहेत अशा महिलांनी हे पैसे परत करायला काही हरकत नाही. योजनेमधून एक्झिट घ्यायला काहीही हरकत नाही, कारण आपल्यामुळं एका गरजू महिलेपर्यंत पैसा हा पोचणार आहे शासनाचा. ठीक आहे. त्यामुळं ज्या महिला परराज्यामध्ये लग्न होऊन गेलेले आहेत किंवा ज्या महिलांचं आता वय संपलंय योजनेमधील, किंवा ज्या महिलांना पूर्वी नोकरी नव्हती पण त्यांना आता नोकरी लागलेली आहे योजना काढल्यापासून, या अशा सक्षम महिलांनी आपल्या अक्षम महिलांना त्यांनी सहकार्य करा, जेणेकरून लाभ हा आवश्यक आणि गरजेच्या महिलांपर्यंत हा पोहोचेल. ठीक आहे. आणि आता ज्या काही महिला आहेत अशा महिला आहेत, समजून घ्या, ज्या महिलांना नोकरी पहिलंच होती पण त्याने तरीही फॉर्म भरलाय, अशा महिलांचे सर्व फॉर्म पैसे परत घेतले जाणार आहे. आणि ज्या महिलांना नोकरी नंतर लागली आहे त्यांचा काही विषय नाही त्यामध्ये, कारण आम्हाला पहिलं नोकरी नव्हती, आम्हाला त्या अटीत आम्ही पूर्वी बसत होतो, आता बसत नाही, त्यामध्ये आमचा दोष काही नाही. त्यामुळं तुम्हाला इथून पुढचे हप्ते हे बंद होते असं मी नाही म्हणत. तुम्हाला जे व्यक्ती हप्ते देत आहे तीच व्यक्ती सांगत आहे असे नाही. ठीक आहे. आणि पुढला बघा, समजून घ्या आता महत्वाचा मुद्दा.
एखाद्या महिलेला कुठल्या दुसऱ्या पगारीचे गव्हर्नमेंटच्या योजनेचे 900 भेटत असतील, मग अशा महिलांना अजून 600 रुपये फक्त लाडक्या बहिणीचे मिळणार. 900 इकडचे 600 तिकडचे झाले 1500 रुपये. एकूणच बघा, महिलांना मदत म्हणून 1500 रुपयाची मदत ही शासनानं ठरवली आहे. तुम्हाला एखादी योजना आहे त्यात तुम्हाला 1200 मिळत असतील, तुम्हाला इकडून 300 मिळणार लाडक्या बहिणीचे. म्हणजे हे 1200 आणि हे 300, 1500 रुपये. म्हणजे तुम्हाला एकूणच तुमच्या नावावरती कुठलीही सरकारी योजना असेल तर तुम्हाला त्या पगारीमध्ये 1500हून कमी पगार असेल तर तुम्हाला त्यामध्ये ऍड होऊन 1500 रुपयांची भरतीही होणार आहे. जर तुम्हाला पगार ही 1500 असेल, तुम्हाला लाडक्या बहिणीचे 1500 रुपये मिळणार नाही. ते काही नियम आहेत. आणि यामध्येच सर्वात महत्वाचा मुद्दा महिलांचा असा आहे की आता कसं होईल, घाबरल्यात महिला खूप. तुमच्या घाबरण्यावरती तुमच्या मनातील सर्व प्रश्न काढण्यासाठी आपण एक पाठीमागे बघा व्हिडिओ पोस्ट केला होता 2 दिवसापूर्वी. त्यात तुम्हाला मी सर्व सांगितलेलं समजावून, जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या एक वेळेस, तुम्हाला पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. आता सर्वांना माझी एक विनंती आहे, बघा ताईंनो, मी पाठीमागे व्हिडिओ केला होता की विमा सखी योजना आलेली आहे. ही विमा सखी योजना कशी आहे माहिती आहे का? तुम्हाला महिन्याला 7,000 मिळणार आहेत 1 वर्ष. पहिल्या वर्षी तुम्हाला महिन्याला 7,000 रुपये आणि तुम्हाला बोनस मिळणार आहे 48,000 रुपये. दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये बोनस सेमच आहे. तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये बोनस सेमच आहे. हे 3 वर्ष तुम्हाला शिकाऊ विमा एजंट म्हणून तुम्हाला तिथं काम करता येईल. ते पण पैसे घेऊन, बोनस घेऊन. ह्याचे फॉर्म भरायला चालू आहेत. आपण याविषयी पाठीमागे व्हिडिओ केलाय पूर्णपणे. आणि यामध्ये अट फक्त एकच आहे, तुम्हाला एका वर्षामध्ये कमीत कमी तुम्हाला 14 ते 15 तुम्हाला पॉलिसी विकावे लागणार आहे. ठीक आहे. आणि तुम्ही पॉलिसी विकाल, तुम्हाला हे तुमचे कंटिन्यू तुमचे पैसे चालू राहतीलच, त्यामध्ये खंड पडणार नाही पैसे. ही योजना आहे, केंद्राची योजना आहे. म्हणजे लाडकी विमा सखी योजना. ही योजना त्यामध्ये कोणी पात्र महिला असेल, त्यांची 10वी झालेली असेल, त्या ठिकाणी जाऊन त्या महिला फॉर्म भरू शकतात. वयाची 20 वर्षापासून 70 वर्ष अशी आहे. ठीक आहे. याचे फॉर्म पण चालू आहेत. तुम्ही जाऊन चौकशी करून घ्या LIC मध्ये. ठीक आहे. मग आता ताईंनो, ही आजची होती अपडेट. आणि महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आपला 7वा हप्ता. तुर्तास तरी मार्च पर्यंत आर्थिक बजेट सादर होईपर्यंत तुम्हाला हप्ता हा 1500 मिळणार आहे. हे क्लिअर आहे पूर्ण. पण त्यानंतर 2100 होईल बजेट नंतर. पण त्यापूर्वी आता संक्रांत येते, दिनांक 14 तारखेला मंगळवारी पुढच्या संक्रांत आहे. मग या संक्रांतीसाठी तुम्हाला एक ॲडव्हान्स हप्ता द्यायचा होता, फेब्रुवारीचा आणि जानेवारीचा मिळून 2 हप्ते एकत्र 3,000 रुपये. पण त्यामध्ये एकत्र मीटिंग होणार सांगितलं त्याने. मीटिंग नंतर निर्णय होईल. आता हे स्क्रुटनी करून हप्ते सोडतील की संक्रांतीला सर्वांना सरसकट हप्ते सोडतील, हे पाहणं खूप महत्वाचं आहे. तरी पण माझा अंदाजे 10 तारखेपासून तुमच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात होईल याची, बरं का, संक्रांतीची. 10ला नाही आले, उद्या संक्रांत आहे म्हटलं तर आज येतील पैसे, पण तुम्हाला पैसे येणार आहे संक्रांतीचे. ठीक आहे.